नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळा नागरिकांकडून अशी विचारणा होते, की ड्रायव्हिंग टेस्ट दिलेली आहे, ड्रायव्हिंग टेस्ट पास झालेला आहात. परंतु तुमचं लायसन्स बाय पोस्ट घ्यायला कधी-कधी 1 महिना किंवा कधी-कधी 1.5 महिना पण लागतो. मग या 1.5 महिन्याच्या पिरियडमध्ये गाडी चालवायची किंवा नाही? कारण लायसन्स तुमच्याकडे हातामध्ये आलेलं नसतं. तर मग अशा वेळेला काय करायचं? तर एक साधा उपाय यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्याच्या नंतर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं ते ॲप्लिकेशन आमच्याकडून ऑनलाईन सर्व्हरला अप्रूव्ह होत असतं आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही एक फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या मोबाईलवरती अप्रूव्हचा मेसेज येत असतो आणि त्या मेसेजमध्ये तुम्हाला एक नंबर दिलेला असतो. तो नंबर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर असतो. तुम्ही फक्त काय करायचं, तुम्ही तो ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर घ्यायचा आहे. तुमचं डिजिलॉकर हे जे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल ॲप आहे, त्या ॲपमध्ये तो फक्त नंबर टाकायचा आहे आणि तुमचं लायसन्स पेश होऊन जाईल आणि हे लायसन्स डिजिलॉकरमधलं थ्रूआउट इंडिया व्हॅलिड आहे. तुम्ही तुमचं लायसन्स बाय पोस्ट आल्याच्या नंतर सुद्धा जर तुम्हाला ते लायसन्स कॅरी करायचं नसेल तरी सुद्धा तुम्ही ते डिजिलॉकरमध्ये लायसन्स कॅरी करू शकता आणि तेच लायसन्स सगळीकडे ऑफिशियली व्हॅलिड आहे. थँक्यू.